ज्योतिबा मंदिरात वापर करून वाया जाणाऱ्या हार, नारळाची शेंडी, पाणी याचा पुनर्वापर होऊन तो धूप, अगरबत्ती, काथ्या, दोरखंड, नारळ तीर्थाचे पाणी उपयुक्त बनवण्यासाठी प्रक्रिया उपक्रम राबवण्याची मागणी होत आहे। यातून कचऱ्याचे विघटन होऊन वाया जाणाऱ्या वस्तू भाविकांना त्याचा पुनर्वापर करता येईल। ज्योतिबा मंदिरात दररोज हजारोच्या संख्येने भाविक येतात। त्यांच्याकडून देवाला हार, फुले वाहिली जातात आणि नारळही मोठ्या प्रमाणात फोडले जातात। देवाला हार, फुले वाहिल्यानंतर त्याचे निर्माल्यात रूपांतर होऊन ते कचरा कुंडी जातात। तसेच नारळांच्या कचरा कुंडीकडे जाण्यासाठी जातो आणि औषधयुक्त नारळाचे लाखो लिटर पाणीही वाया जाते। या वाया जाणाऱ्या हार, फुले, नारळ, शेंडी, पाणीचा पुनर्वापर प्रक्रिया उपक्रम राबविणे गरजेचे आहे। देवाला वाहिलेल्या हार, फुलाच्या निर्माल्यापासून सुगंधी धूप, अगरबत्ती करण्याची प्रक्रिया उपक्रम राबवल्यास वाया जाणाऱ्या हार, फुलांचा पुनर्वापर करून परत मंदिरापर्यंत त्यांचा सुगंध दरवळेल। तसेच नारळाच्या शेंडीपासून पाय पुसणे, काथ्या, दोर यासारख्या वस्तू बनवण्याचे लघुउद्योग निघू शकतो। तसेच नारळ फोडल्यानंतर वाया जाणारे औषधयुक्त पाणी हे परत भाविकांना तीर्थप्रसादाच्या रूपाने दिल्यास त्यांचा भाविकांचाही ताण भागेल आणि आरोग्यासाठी फलदायी ठरेल। यासाठी मंदिर व्यवस्थापन समितीने, बचत गट, सेवा भावी संस्थेने असे पुनर्वापर प्रक्रिया उपक्रम राबवण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे। या उपक्रमामुळे बेरोजगारांना रोजगार मिळेल, बचत गटाला आर्थिक पाठबळ मिळेल आणि मंदिरात हार, फुलं, नारळांची शेंडी, पाणी यांच्यापासून होणाऱ्या कचऱ्यांचे योग्यरित्या विघटन होईल।